सो मामा माझे लय स्ट्रिक्ट आहेत, मी लय घाबरतो मामाला. त्यांना घरात सर्वजण घाबरतात. हे बघा मामाला लय घाबरते तिथं. हाय का इज्जत? हाय का? हाय का मामी? मामीकडे इज्जत आहे तुला? तिथे मामी मामी इकडे पेट्रोल आहे. काय बोलला? कुठेही पेट्रोल आहे. सॉरी बोल. सॉरी बोल. आम्ही तर आमच्या पैशाचा नाही शपथ नमस्कार. खुश होईल म्हणलं कोणतं तू बी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो हाय. झोप झाली असेल सर्वांचे आय होप. सो आजचा ब्लॉग जो फुल डेचा आजचा जो ब्लॉग आहे तो मी मामाचं गाव म्हणजे मी मामाच्या गावी आहे. तर ऑल ब्लॉग मी दाखवणार आहे आज. गावी काय काय आहे काय काय नाही आहे. सो चला एन्जॉय करूया आज. सो फायनली सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आंघोळ वगैरे झालेली आहे, नाश्ता वगैरे पण झालेला आहे. आणि मामीने नाश्ता जेवणापेक्षा थोडंसं कमी दिलं, म्हणजे माझं जेवणच झालं असं समजा नाश्त्यामध्ये. मी तो व्हिडिओ दाखवणार होतो बट फोन चार्जला लावला होता. आणि हे जे पाठीमागचं जे ह्याची दिसते ना बाग दिसते ना ते सुद्धा मामाचीच आहे. तिकडे पण आपण जाणार आहे. त्याच्या आधी हे बघून घ्या, हे जे नारळाचे वगैरे झाडं वगैरे जे दिसत आहेत हे पण सुद्धा मामा त्यांनीच लावलेले आहेत. हे 5-5, 6-6 वर्षापूर्वी लावलेले आहेत. आत्ता एवढे खतरनाक याचे म्हणजे वाढ झालेली आहे ना, तुम्हाला मी ते पण लोकेशन दाखवेल. आणि या साईडला हा जो बसलेला आहे ह्याला गोल्या बोलतो मी, लाडन नाव ठेवलं आहे. ह्याची मजा बघायची फक्त. मी अशी चुटकी जरी वाजवली तरी तो माझ्याकडे पळत येतो. तुम्हाला दाखवतो मी लाईव्ह. बोललो होतं ना फक्त चुटकी वाजवली तरी येतं. काय नाही, फक्त असं 2 मिनटं असं फक्त त्याला शांत करतो मी. हे बघा असं मी म्हणजे जे मिठी मारणं बोलतात ना, आवाज बघा त्याचा, मिठी मारणं बोलतात ना सेम त्या टाईपमध्ये. हे बघा जिकडे जाईल तिकडे पाठी पाठी येतो. गोल्या चल येतोय का? चालू आहे बागामध्ये. हल्लाच तू काय साथ सोडू नको. जेवला का? जेवण झालं का? नाही चल ये. सो हे आहे आपलं लोकेशन. फर्स्ट लोकेशन तुम्हाला मी शो करतो पावसाळ्यामध्ये. हे जे जांभूळ असतं आपलं ते जांभळाची जांभूळ येतं ह्याला राईट. तर हमको सिखा रिया. तसं मी 3-3 वर्षानंतर आलो इथे. गोल्यामध्ये येऊ नको. हे आहे नारळाची बाग. ओके तुम्हाला इथे शो करतो मी. इथे ज्यांना दिसेल हे असे नारळ येतात इथे झाडाला. प्रत्येक झाडाला असे नाही बोललं तर एक 25, 30, 50पर्यंत तरी नारळ असतील. ओके आणि हे नारळ पूर्ण पिकले की इथे खाली पडतात. ओके तर इथे पडले की आम्ही ह्या नारळ म्हणजे जे पडतात ना ते नारळ ते कोणाला खाऊ वाटलं किंवा काय असं असेल किंवा आजोबांना वगैरे दिसलं की ते उचलून जाऊन आतमध्ये ठेवतात. मी तुम्हाला ते पण दाखवेल आतमध्ये गेल्यानंतर. हे बघा इथे एक नारळ पडलेला आहे, पिकलेला आहे तो. तर असे नारळ पडतात. मी भरपूर टाईमपासमध्ये भरपूर नारळ वगैरे खाल्लेले तिथे. आता माझा मूड होत नाही आहे नारळ खाण्याचा. हे झालं आपलं फर्स्ट लोकेशन मी जे तुम्हाला दाखवलं. आता सेकंड लोकेशन तुम्हाला दाखवतो. मला नक्की सांगा कोणतं लोकेशन आवडलं. प्रत्येक लोकेशनला मी प्रत्येक नाव देतो. फर्स्ट लोकेशनला हे फर्स्ट नाव दिलेलं आहे, फर्स्ट लोकेशन. सेकंड लोकेशनला सेकंड लोकेशन. सो कमेंटमध्ये मला नक्की कळवा कोणतं लोकेशन तुम्हाला सर्वात जास्त आवडलं. बोला कुठं जायचं आहे? हे आहे ही बाग कोणती आहे मला कुणी गेस्ट करून सांगा. ही पण बाग मामाचीच आहे. ओके तर याच्यामध्ये त्यांनी मी माझ्या आजीला विचारत होतो की हे फुल म्हणजे वगैरे काय आहे, कशाची बाग आहे. तर त्यांनी मला तेव्हा सांगितलं गेस्ट करायला हवं. तसं मीही तुम्हाला गेस्ट करायला सांगतो. नक्की हे गेस्ट करा, मला सांगा ही बाग कशाची असेल. हा काय पिच्चा सोडणार नाही आहे. चल कंटिन्यू सोबत राहतो कंटिन्यू. म्हणजे त्याला मला मी पण आले इकडे त्याला खूप सारी माया वगैरे लावलेली त्याच्यामुळे त्याला असं म्हणजे त्याला पण काहीतरी मायाबद्दल असेल. बट भारी येतो ऐकतो लगेच. माझ्या आधी ह्याला किती घाई झाली बघा ना. काय करायचं रे पुढं जाऊन? हा नाटक्या. हो ओके सो फायनली आपण इथे आलो आहे आपल्या थर्ड लोकेशनला. थर्ड लोकेशनमध्ये मी तुम्हाला म्हणजे माझ्यासाठी भारीच आहे.
थर्ड लोकेशन. अजून याची झाडांची अजून नीट वाढ झालेली नाही आहे, 1 वर्षच झालेले. तर याच्यामध्ये असं काय स्पेशल तर तुम्हाला सांगतो, हे फक्त 1 वर्षाचे झाड आहेत, बट ह्याला तरीही पेरू वगैरे आलेले आहेत. या पेरू वगैरे खाऊ आपण. मला नाही माहीत की म्हणजे ते एक व्हाईट कलरचे पेरू असतात, म्हणजे फोडल्यानंतर आतमध्ये व्हाईट निघतं, आणि एक रेड कलरचे असतात. तर मग ते रेड कलरचे त्यांना काय बोलतात ते माहीत नाही मला, बट चला बघू आपण आपल्याला कुठे पेरू भेटतो का. तसं पेरू गोल्या पेरू भेटतो का वगैरे कुठे. गोल्या काहीच बघणार पेरू. सो खूप शोधल्यानंतर इथे एक छोटासा पेरू भेटलेला आहे मला. गोल्या भेटला पेरू, इकडचं आहे. हे बघा इथे पेरू भेटला. आय हाय इथे पेरू भेटला. तुला नाही, तू ना खायचं सरक. या साईडून दिसेल तुम्हाला. ऐक पेरू 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 पेरू. अरे गप्पना गोल्या, सरक सरक माग सरक. गप्पना. अरे तुझ्या मालकाची बाग आहे म्हणून हात लावू देणार नाही का. हो बघा पेरूच घेऊ देत नाही यार. अरे माझ्या मामाची बाग आहे बाई. अरे सर तिकडं गप्पना. बघितलं म्हणजे पेरू तोडू देत नाही हा. काय संबंध रे तुझा. 2 जण खाऊ. 2 पेरू आहेत तिथे. 2 पेरू आहेत, 2 जण खाऊ. मामाला सांगू नको. चल पाय निघ. बाप रे एवढे गोड आहेत ना. छोटे आहेत पण गोडले. जसं की मी बोललो होतो, हे आहे आपलं 4th लोकेशन, डाळिंबाची बाग. ओके दाखवतो मला आतमधून. हा बघा मामा. वाडा वाडा. कसं आहे भावांनो, असा नाद पाहिजे, असा नाद पाहिजे. हेल्मेट घालून काम चालू आहे. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा है. हा काय म्हणतो मामा. लाजा लागली मामा. सध्या ना मामाच्या. सो मामा माझे लय स्ट्रिक्ट आहेत, मी लय घाबरतो मामाला. तर तुम्हाला त्यांचा स्वभाव माहीत नाही आहे. त्यांना घरात सर्वजण घाबरतात, असे भिवून राहतात, कारण त्यांचं म्हणजे असं म्हणजे एक वेगळाच स्वभाव आहे. मामा बघायचं आहे. हे मामा ये हे. ह्याला सगळेजण घाबरतात. होय मामा काय म्हणतो. हे बाग पण मामाचीच आहे. हे बाग पण मामाची आहे. ते नारळाचे ते झाडं वगैरे पण मामाचीच आहेत. ते तलाव पण मामाचंच आहे तेवढा तो. त्याच्यानंतर पलीकडची कापसाची बाग दाखवली ते पण मामाचीच आहे. हे सगळं मामाचं आहे, पण काय फायदा नाही, मामाला पोरगीच नाही. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. मामा हवाय बाबा मामाची. एज किती आहे रे मामा तुझं. वय किती. हा 26 वय आहे. मजा आहे बाबा मामाची. पोरगी झाली तरी तुला देणार नाही. पोरगी माझी हा पोरगी झाली तरी तुला देणार बाबा. हे लाईन लागली, लाईन कळलं का. पोरी द्यायला, पोरगी झाली तरी देणार नाही. पोरगी कर ना कशाला लागली. एक्सक्यूज मी मागितली का पोरगी. मी सांगतोय मामाला पोरगी नाही आहे, कळलं का. तू मागे जरी लागला ना माझ्या, घे एवढी बारी एवढी घे 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 पोरगी करू. म्हणून म्हणलं होतं मामा माझा नाही का काय कामाचा नाही आहे. अख्ख्या माझ्या ब्लॉगची वाट लावतोय तू, काय पण बोलतो. त्यासोबत नाही, त्याला इग्नोर करा. इकडे आपण 4th लोकेशन कम्प्लीट झालं. ठीक आहे मारतोय ते ठीक आहे, पण याचा रिझल्ट भेटतो का रे. कशासाठी असते हे. किडे वगैरे मारण्यासाठी. हे किडे मारण्यासाठी आहे. किडे मारतात का. फळाला कुजवा लागून. ऐक ना, किडे मारतात ह्याचा अर्थ जर कुणी पेरू वगैरे खाल्ला माणसाने वगैरे किंवा ह्यानी, तर त्यांच्यासाठी पण डेंजर आहे का. हा पेरू 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 पेरू. अरे गप्पना गोल्या, सरक सरक माग सरक. बाप रे एवढे गोड आहेत ना. काय होतं जर कोणी माणसाने खाल्लं. मरणार तो.
お前はもう死んでいる。 हा आता मारणार तुझी काय आहे 150 kg आयडी गेली फुकट आता मारणार तू. हा मग त्या टायमिंगलाच झालं असतं ना, काय झालं असतं तर. तुझं संपलं आता हा? आता तुझं संपलं. माझ्या चेहऱ्यावरती स्प्रे उडला होता, सो काय होऊ नये म्हणून त्याच्यामुळे मला चेहरा धुण्यासाठी घरी पाठवलेलं आहे. चेहरा पहिला धुवून घेतो, मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. सो बघितलं, ही मज्जा आहे माझ्या इथे राहण्याची. म्हणजे आज तागायत मी जिथे व्हिडिओ शूट करतोय आता, तर आत्ता पुण्यामध्ये पूर आला आहे. ओके, मला कॉल वगैरे केला आहे मम्मीने वगैरे, बाकी सगळ्यांनी सांगितलं आहे की पुण्यामध्ये पूर वगैरे आला आहे, तू काही घरी 2-3 दिवस येऊ नको, मामाकडेच राहा. मी विचारलं, व्हिडिओ बघितले, खूप सारे व्हिडिओ स्टेटस बघितले, आणि मी आहे माझ्या मामाच्या गावी. आणि इथे बघा, म्हणजे पुणे आणि मुंबईमध्ये एवढा पाऊस प्रचंड पडला आहे, रोड बीड बंद झालेत, आणि ते ऊन पडते. हो बघितलं, ही मज्जा आहे माझ्या इथे राहण्याची. कोणाचा बड्डे आज? नाव काय? सो केक कापायची काय तयारी चालू आहे. इथे आलो आम्ही, इथे मंदिराजवळ आलो, इथेच केक कापणार आहे आपण. कशाला भाऊ आता अतुल शेट आलेत ना, त्यांना विचार की लाईट कुठे. हे सुनील भाऊ पण आलेले तिथे, मग सगळे पोरं वगैरे गोळा झालेत. सुनील भाऊ कशासाठी आलो आपण इथे? केक कापायसाठी आलो. कशासाठी? केक कापायसाठी. ओके, कोणाचा केक कापायला? आपल्याला इथं आलो आम्ही, इथेच केक कट होणार आहे. ओके, बघूया आता काय काय मजा होती पुढे. ओके ओके, एक्सायटेड हो होय. गडबडीत बोल ना भाई, काय झालं? काय नाही, नियोजन ऑफिस करते यार. 2 तास झालं थांबलोय. कुठे आहे तुमचे बर्थडे बॉय गेले आठवड्याला. मग आता काय आपणच केक कापून आपणच खायचा. नियोजन करता कुठे आहेत? नियोजन करता येते आमचे अतुल कोटे आणि तिकडे दीपक कोटे. काय झालं? काय ह्याने नियोजनच्या ह्याला टाकला. मी मोठे बोलतो पण माझं कामच करू देत नाही लोक. मी नियोजन मध्येच पडत नाही माझं. मग काय काय बोलला? फुटतंय पेट्रोल. सॉरी बोल, सॉरी बोल, सॉरी बोल, आता डुबल्यात. सॉरी बोल, फुटतंय. सॉरी बोल, सॉरी बोल, मग सॉरी बोल लवकर, सॉरी बोल. जिरली का? मामासोबत एक छोटासा प्रँक केला. मामाला बोललं यूट्यूबवरती नाही का 10K सबस्क्रायबर कंप्लीट झाले. तो भाई सेलिब्रेशनचं सगळं सामान घेऊन आलं आहे. त्याला खरंच वाटलं की माझ्या 10K कंप्लीट झाले, केक बिक घेऊन आला आहे. त्याला माहीत नाही आताशी फक्त 3000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. त्याची मजा बघूया आपण. एक बोलू का? 10K नाही झाले. आम्ही तर कुठं आमच्या पैसा झाला नाही. तुझं 10 होती, तुझे 10 होते नाही तर नाही. बस कर, नाही छोटा प्रँक केलं तुझ्यासोबत. माझ्यामुळे तुला केक खायला भेटला बघा. अरे पण माझ्यामुळं नाही, तुझ्यामुळं त्याचा विषय नाही. पण हा पण नाही माझ्या पैशाचा नाही. मग काय मामी तुम्ही घेतला काय? काय झालं? सांग ना. फ्लेवर खूप भारी वाटतं. अरे काय झालं? ते हे झालं नाही, एक्सपायरी डेट संपली होती. इथे माणूस म्हणला की घेऊन जा आणि काप कोणाला नाही शपथ नमस्कार. खुश होईल म्हणलं कोणतं. तू बी खायला.
काय